जर कोणी तुमची कदर करत नसेल तर स्वतःची किंमत कमी करू नका, कारण हिरा रस्त्यावर पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. कुणीतरी आपली कदर करत नाही. आपण त्यांच्यासाठी वेळ देतो, भावना देतो, प्रेम देतो, पण बदल्यात काय मिळतं? दुर्लक्ष, शांतता किंवा अपमान. आजचा विषय खूप जणांच्या मनाला स्पर्श करणारा आहे. आपण सगळे कधी ना कधी या टप्प्यावरून जातो. आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा आपल्याला जाणीव होते आपण त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्यांच्यासाठी एका शब्दाने धावून गेलो, तीच माणसं आपल्याला गृहीत धरत आहे. आपल्याला त्यांनी मेसेज केला तर आपण तो वाचतो, पण ते मात्र आपले मेसेज पाहत सुद्धा नाहीत. आपण त्यांना समजून घेतो, पण ते आपले दुःख समजून घेत नाही. आपल्याला हे कळलं नाही की आपलं काही चुकत आहे का. आपण त्यांना खूप प्रेम दिलं तरी सुद्धा ते असं का करतात? त्यांना मदतीच्या वेळेस आपण मदत केली, ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात, आपल्याला गृहीत धरतात, त्यामुळे आपले मन तुटते. आजचा विषय तुमच्या काळजाला भिडणारा आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमची कोणी कदर करत नाही, तुम्हाला रोज अपमान सहन करावा लागतो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही घरासाठी झटतात, नात्यांसाठी प्रयत्न करतात, सगळ्यांना समजून घेतात, पण बदल्यात काय मिळतं? दुर्लक्ष, शांतता किंवा कधीकधी अपमान. पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे जे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. ज्यांना स्वतःची किंमत माहीत असते त्यांना जग हळूहळू ओळखू लागतं. सर्वात आधी एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही नेहमी उपलब्ध असतात का? तुम्हाला कोणी काही बोललं किंवा कोणी मदत मागितली की तुम्ही सगळं सोडून धावतात का? जर उत्तर हो असेल तर कदाचित म्हणूनच तुमची कदर होत नाही, कारण त्यांना ते सहज मिळतं. कारण त्यांना माहिती असतं याला कितीही काही बोललं तरी हा आपल्याला पाठीशी धावून येतो. चांगल्या माणसांची किंमत लोकांना उशिरा समजते. तुम्हाला एक उदाहरण समजून सांगते. एका बागेत 2 झाडं होती. एक झाड रोज फळ देत होतं, दुसरं झाड फक्त हंगामात फळ देत होतं. लोक कोणत्या झाडाची जास्त वाट पाहत होते? तर ती हंगामात फळ देणाऱ्या झाडाची. कारण जे थोडं मिळतं त्याची लोक वाट बघतात. तुम्ही स्वतःला इतकं सहज उपलब्ध करून दिलं आहे का की लोकांना तुमची सवय झाली आहे? आत्मसन्मान म्हणजे अहंकार नाही, आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एक सुंदर विचार सांगितला होता, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ताकद तुमच्यातच आहे. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नाही तर दुसरं कोणी करेल अशी अपेक्षा कशाला ठेवायची? आज आपण अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत की तिला आपली मॅन पॉवर म्हणतात. हे शब्द कोणावर ओरडण्यासाठी नाही, तर स्वतःचा हरवलेला मान परत मिळवण्यासाठी आहेत. जेव्हा आपल्याला कळतं की आपली फार कोणी कदर करत नाही, त्यावेळेस शांत राहून स्वतःला कसे सिद्ध करता येईल याचा विचार करायचा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो, कारण आपण आज शिकणार आहोत स्वतःची किंमत स्वतः करायला शिकणार आहोत. जेव्हा कोणी आपली कदर करत नाही असे आपल्याला वाटते, तेव्हा आपण काय करतो? आपण जास्त रडतो, जास्त त्यांच्या विनवण्या करतो, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मी तुझ्यासाठी किती केले असं सांगत असतो. पण आपण जेवढे जास्त सिद्ध करतो तेवढी तुमची किंमत कमी होते, कारण लोक तुमच्या प्रयत्नांची नाही तर तुमच्या मूल्यांची किंमत करतात. जेव्हा आपल्याला कोणी आवाज दिला तर त्यांच्या हाकेला आपण पटकन ओ असं म्हणतो, तेव्हा समोरच्याला वाटते की हा रिकामा आहे, याला काहीही काम नाही. मग तो त्यावेळेस तुमच्या वेळेचा अपमान करतो. त्याला माहीत असतं याला किती ओरडलं तरी तो 2 दिवसानंतर परत येईलच. हीच वेळ आहे की आपण आपल्यात बदल करायला हवा. आपण स्वतःला दोष देणे बंद करा. तुम्ही वाईट नाही, तुम्ही जास्त चांगले आहे व अतिचांगुलपणा हा शाप ठरतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्या. स्वतःला सिद्ध करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागतात तेव्हा जग आपोआप तुमचा आदर करायला लागतो.
यासाठी आता काय करायचे, तर शांत राहून युद्ध कसं जिंकायचं ते मी तुम्हाला सांगते. सर्वात प्रभावी ताकद म्हणजे शांतता. पण ही शांतता रागाची नसावी, तर ती समजूतदारपणाची असावी. याला आपली प्रभावी ताकद असे म्हणतात. ज्या वेळेस तुमच्याशी कोणी भांडण करतात किंवा तुम्हाला गृहीत धरतात, तेव्हा त्यांच्याशी भांडण्यापेक्षा शांत राहून तिथून निघून जाणं जास्त चांगलं असतं. कारण इथे तुमचे शब्द जे काम करू शकत नाहीत, ते तुमची शांतता काम करते. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा समोरच्याला विचार करायला भाग पाडतात. तेव्हा त्यांना कळतं की हा तर माणूस पहिले इतका बोलायचा, आता मात्र शांत झाला, पहिले काळजी करायचा, आता अचानक गप्प झाला. ही शांतता समोरच्याला आरसा दाखवते, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देते. हा सर्वात चांगला मार्ग आहे. आपण ओरडल्यामुळे आपली ऊर्जा वाया घालवायची नाही. समोरच्याला तुमच्यावर हसण्याची संधी येईल असं वागायचं नाही. पण शांत राहून तुम्ही तुमचं नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवायचं. जर कोणी तुमची कदर करत नसेल तर 2 कारणे असतात. पहिले कारण म्हणजे त्यांना तुमची गरज नसते. दुसरे, त्यांना तुमची सवय झाली आहे. दोन्ही परिस्थितीत एकच उपाय करायचा, तो म्हणजे स्वतःची उंची वाढवा, तुमची किंमत वाढवा, तुमचा आत्मविश्वास वाढवा, तुमचं ध्येय वाढवा, स्वतः काहीतरी करून दाखवा. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्या आयुष्यात पर्याय नाही, तुमचे महत्त्व आहेत. तुमचं मन दुखत असेल तर याचा अर्थ तुम्ही मनापासून दिलं आहे. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. तुम्ही स्वतःला इतकं मोठं ध्येय गाठा की लोक आपोआप तुमची कदर करायला लागतील. सूर्य कधीच कोणाला सांगत नाही की मी प्रकाश देतो, तो फक्त चमकत राहतो. तुम्ही तसंच करा, चमकत राहा, स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर प्रेम करा. आणि लक्षात ठेवा, ज्यांना तुमची कदर नाही त्यांना समजवण्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवा. कारण एक दिवस त्यांनाच तुमची किंमत कळेल. लक्षात ठेवा, ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्यासाठी स्वतःला कमी करू नका. तुम्ही कोणाच्या आयुष्यात पर्याय नाही, तुम्ही एक संधी आहात आणि प्रत्येकाला ती संधी मिळत नाही. फुलाला त्याचा सुगंध सिद्ध करावा लागत नाही, तो फक्त सुगंध देत राहतो. तुम्हीही तसंच राहा, शांत, मजबूत आणि स्वाभिमानी. आजपासून एक निर्णय घ्या, मी स्वतःची किंमत ओळखणार, मी स्वतःचा आदर करणार आणि मी स्वतःसाठी जगणार. जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल की कुणीतरी तुमची कदर करत नाही, तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःची किंमत ओळखते. हा व्हिडिओ त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज ही गोष्ट ऐकण्याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण फक्त व्हिडिओ बनवत नाही, आपण आत्मसन्मान जागवतो. धन्यवाद. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.